सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्ह्यातला वादग्रस्त टोल नाका म्हणजे आनेवाडी टोल नाका. या टोल नाक्यावरती अनेक वेळा भांडण मारामाऱ्या होतच असतात, मात्र याकडे सविस्तर दुर्लक्ष केलं जातं. अशीच घटना पहाटे 1:30 वाजता घडली. आनेवाडी टोल नाक्यावरती अज्ञातांनी बंदुका काढल्या आणि गोळीबार केला. मात्र सुदैवाने या गोळीबारात कुणी जखमी झालं नाही. मात्र या गोळीबाराची चर्चा सर्वत्र पसरल्याचं एकच खळबळ उडाली होती. पाहूयात आपण हे सविस्तर वृत्त. सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोल नाका हा काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. या टोलनाक्यावरती अनेक वेळा मारामाऱ्या हमरीतुमरीचे प्रकार घडत असतात आणि याचा सर्वसामान्यांना फटका बसतो असो. ट्रक ड्रायव्हर आणि वाहन चालकांना याचा नेहमीच फटका बसलेला आहे. या संदर्भात अनेक वेळा पोलीस ठाण्याशी संपर्कही साधण्यात आला होता, मात्र त्यांच्यात कोणताही फरक पडला नाही. अशीच घटना 1:30 वाजता पुन्हा घडली. मात्र यावेळेस पुण्याकडे जाणाऱ्या काही युवकांनी बंदुका काढल्या, पिस्तुला काढल्या आणि त्याच्यातनं गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार याआधी या तरुणांची आणि टोल नाक्या प्रशासनाची बाचाबाची झाली. त्यानंतर राडा झाला, भांडणं मारामाऱ्या झाल्या. या मारामारीत टोल नाक्याचा एक कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या युवकांनी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला आणि तिथनं पोबारा केला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. साताऱ्याच्या जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली, तिथला पंचनामा केला. पहाटेपर्यंत या घटनेचं गुन्हा नोंद करण्याचं काम चालू होतं. अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात त्यांची नावही निष्पन्न होतील असं पोलीस ठाण्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी संजय माटे यांचा हा रिपोर्ट.